तर या साईडला पालखीची तयारी चालली. हे बघा आम्ही ठाण्यावरून एक माणूस मागवलाय सगळ्यांना हार बीर बनवय. काय बनवते? गजरा आहे. गजरा बनवते, आबोलीचा गजरा. सगळ्या माझ्याकडे नजरा असे आबोलीचा गजरा बनवते आमची काकी. आणि इकडे आमचा वाघ इकडे झाडू मारतो. काल ठाणे वगैरे झाडू मारायला वाघ आमचा. काका माझ्यासाठी जेवायचं थांबलेलं, पण काकानी त्याचा प्लॅन सक्सेस केला. माझा प्लॅन त्याने सक्सेस करू शकला नाही, कारण सगळ्या वाघिनी त्याच्यावर छापा टाकून बसल्या होत्या. काल नारळ पण उतरवलेत भरपूर यांनी. हे बघा इकडे साफ करून ठेवलेत सगळे नारळ. खाऊनच तयार होते. काय बोलतो? सगळे बोल दाटून खाऊनच तयार होते. तर आता घरात चालले साफसफाई. आज पालखी येईल आमची. पालखी बघा या घरात येते देवघरात. तर आज इकडे सगळं साफसफाई चालू आहे. हे बघा नारळ एवढेत भरपूर आहेत. हे सोलून ठेवलेत, हे सुके आणि ते. आणि फाट्याच्या कुठे फाट्याच्या पडवीत पण आहे. नारळ आहेत ना. म्हणजे हा गोडाऊन आहे आमचा. हे बघा हे पण आहे तिकडे. नारळ काल सगळे काढून ठेवलेत. काल राजा चढला होता ना. अरे बाबा, राजा कसं वाटतंय तुला शिमग्याला येऊन इथे गावी? झोप तुला मिळते का? हा नाही बाबा, ते सकाळ सकाळ सगळे स्पीकर चालू झालेत शिमग्याचं. मुक्ताकडून व्हिडिओ घे, ते कसे चढत होते ते मशीनवर. ते बघ व्हिडिओ करून ठेवला नाही. मशीन घेऊया ना आपण ती. हा? ती अशी ना बेचकीवाली मशीन. नाही त्यांची वेगळी होती ती. पाय वरती टाकायचे, हा पांढरा वाघ आहे. याला कधी बघितलं का? ह्याच्यापेक्षा पांढरा वाघ आला नाही ना. अशी खांद्यावर नुसते आणल्यावर नाही, अशी नाचवत आणतात. थांबवतच नाही. माडवळीला पालखी नाचवत आणतात. तो आता पांढरा वाघ दाखवला, त्याची ही पांढरी वाघीण आहे. ही बघा, तिला सकाळ काही सुचत नाही. तिला खायला पाहिजे असं वाटतंय. खायला पाहिजे मला. काय पाहिजे खायला? बघू काय आणताय तुम्ही ते खाऊ आम्ही. तुमची ही गेले ना, काय बोलतात त्याला? मुक्ता कोण ह्यांची? हा नणंदबाई माझी गेली आणायला. ननंद गेले. आणि ही बघा ही इथं वाघीण. तर मित्रांनो आता आमच्या आंघोळ झालेत. नारळ फोडत. अरे नारळ फोडताना काय करू? इथं मला नारळ, मी इथं कामगारांना राबवते. आमचे कामगार बघा इकडे पालखी येणार आहे तर. हा जायचंय. हे कामगार काम करतायत, त्यांची व्हिडिओ बनवून ठेवतो, होईल उद्या. तू पालखीला जाणार आहे, तिकडे जाणार आहे? तिकडे चाललोय आता. पालखीला जाणार आहे, तिकडे जाणार आहे. चिपळूणला बघू हे काय ते काय आणायचे. हा यांचं काय काम आहे वाडीतला, ते डोक्याला ताप. वा दोघांची स्पर्धा रंगलेली आहे इकडे. पाठी बोल ना, तुम्हाला देऊ का स्पर्धेत भाग? तर मित्रांनो आता सकाळ शहाळे पडले 5-6. मस्त आहे की पाणी वगैरे पिलो बरं वाटतंय. शहाळे खाल्ली पण. गावी असं तुम्हाला काही विकत आणायला जास्त लागत नाही. आता नारळाचं झाड आहे इकडे, इथे तिकडे. आता त्याच नारळावरचं आपण नारळ खाल्लंय. शिमग्याला का होईना पण नारळ खायला मिळाले गावी आल्यावर, ते पण आपल्या स्वतःच्या झाडाची. आता मला इकडून एंट्री नाही. अरे माझी चप्पल ब्रँडेड आहे एकदम. ही इकडून आणले, नाला सोपारा बघून आणले. तर मित्रांनो आम्ही चाललो आता पालखी आणायला. सकाळ ओमकार शेठ आलेत पुण्यावरून खास पालखीला आणि शिमग्याला. आम्ही शिमग्याला मुंबई आणि पुण्यातले जे लोक आहेत, मुंबई पुणे आम्ही बोलतो, बाहेरच्या देशातली लोक पण येत असतील ना. हो आवर्जून येतात. घरात देव येणार तर सगळे येतातच. आता हे आमचे जे काय बोलणार आहे ना, काय बोलायचं यांना, बांधिलकी
ए बांधील की भाऊ बनकी. अरे बाबा ये क्या बात हुई रे, इज्जत निकाल दी. तर मित्रांनो पालखी आले जवळ. कुठल्या साईडला आहे तिकडे दिसत असेल. तिकडून जागा आहे जायला. वाडीतली मंडळी आधी गेली होती पुढं. पोरं पण गेली होती. पोरं आहेत बा भरपूर. ती बघा बजाव बजाव बजाव. कॅन्सल झाला काय बघा झालं पण पाहिजे होतं. मी लेट आलो ना. मी ना मी गावकर आणि कधी आले आम्ही आता नाही हेला होमाला आलेलात ना. नमस्कार नमस्कार. अध्यक्ष कोण काय पहिला टॅग लावला रे हे जा राजा तुझी गरज आहे आता. जा हे ओमकार मागच्या साईडला जा. सरळ सरळ काय थांबा थांब. साहेब नमस्कार. काय म्हणतो आणले होते मी आम्ही फक्त निमित्त मात्र. सुकाई देवी माते की उचल 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 उचल. चल तूच धर रे लाव खाजा. हा चल हा sit down दे. मजा ना. अरे थांबा.
कोण रे? पेवेच्या देवासारखं काय ढोलवाले गेले अरे ढोलवालं अरे यांना घाई लागली वाटतं जेवायला जायची तर मित्रांनो आता शिगवणवाडीत पालखी आली आमच्या वाडीत पण ही पहिली आता वरची शिगवणांची घरं मग चव्हाणांकडे जाईल लास्टला आणि मग भेळीवाडीत ना काय आता मग आशिषच्या घरी का प्रतीकच्या अच्छा शुभमच्या घरी जाणार आहे पहिले कोण रे घेऊ का तुला हा याला पेढे देऊया का याला कृष्ण शिगविणीच्या घरी हा कृष्ण शिगविणीच्या बोल ना तू बोल ना कृष्ण शिगविणीच्या घरी कृष्णा शिगवणांच्या घरी कृष्णी शिगवण वाजव 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 तर मित्रांनो आता ही वरची शिगवणांची घरं झालीत आमच्या शिगवणवाडीची आता पालखी थोड्या टायमाने जाईल खाली चव्हाणांच्या घरात म्हणजे आमची 5 घरं आहेत शितपांची 2 घरं आहेत म्हणजे 7 घरं 8-9 घरं असतील मला वाटतं बाकी हा घराचा परिसर बघा आता पालखी या घरात गेले इकडे इथून हे मनोज काकाचं घर आणि हा विषय तर बघा जबरदस्त आहे इथं नारळाची झाडं आहेत या साईडला आराम आहे सगळं व्यवस्थित अंगण वगैरे सारवलं आहे